हाय. आम्ही चाललोय आता राजस्थानला. काय गावाचं नाव आहे त्या जागेचं? जावई बांध या ठिकाणी चाललेलो आहे आम्ही. असंच आमची एक छोटीशी टूर आहे आणि छोटे युट्यूबर पण आहे. चला भेटूया पुढच्या प्रवासात. बोरवली रेल्वे स्टेशन पासून आमचा प्रवास चालू झालेला. बोरवली स्टेशनला पोचलेलो आहे. आता ट्रेन आली आमची. आता जातो, ट्रेनमध्ये बसतो. रात्र ट्रेन पकडल्यानंतर सकाळी सूर्यदेवताचं दर्शन झालं उठल्या उठल्या. सुंदर असा सूर्य दिसत होता तिकडे. आणि तिकडून आम्ही स्टेशनवर ना जी जुनी जीप असते त्या जीपमध्ये बसून त्यांच्या घरापर्यंत जात होतो. आमचं थोडं फॅमिली फंक्शन होतं, त्यासाठी आम्ही ते राजस्थानला आलो होतो. आणि हे गाव आहे त्यांचा, काय पेहराव बघा तिकडचा. आणि रात्री तिकडे उंट समोरून, त्यांच्या घरासमोरून उंट पास होतात. म्हणजे हा उंट कदाचित कुठेतरी तिकडे सफारी वगैरे देतात ते लोक, किंवा सवाऱ्या करतात त्याच्यासाठी होता तो. पण आमच्या छोट्या यूट्यूबरनी हट्ट धरला की आम्हाला या बसायचंच आहे म्हणून या उंटावरती. तेव्हा यूट्यूबरच्या हट्टासाठी आम्ही एकदमच ती शेवटी बसलीच त्या उंटावरती. आणि नंतर सकाळी उठून आम्ही मंदिरात गेलो होतो. तिकडचं जवळच, त्यांच्या गावाजवळच एक सुंदर असं मंदिर होतं. तिथे छोटी छोटी मंदिरं आतमध्ये वेगवेगळी होती. जशी हे मेडलीमा असं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तिकडच्या त्यांच्या पद्धतीच्या हिशोबाने तिथे मंदिरं होती. वेगळी डिझाईन होती थोडी. आपली कोकणातली मंदिरं थोडी वेगळी असतात, ही राजस्थानची मंदिरं आहेत. तर तशी ही मंदिरं होती. वेगळंच होतं. फार सुंदर दिसत होतं, शांत होतं. मंदिरात कोणच नव्हतं, आम्हीच होतो फक्त. गेलो होतो कारण ऊन खूप होतं तिथे, त्या कारणामुळे कदाचित तिथे लोक बाहेर पडत नसतील. पण आम्ही पडलो कारण आम्हाला फिरायचं होतं. आणि नंतर आम्ही हे मंदिर आतमधून मी जेव्हा वरती पाहिलं मंदिरात, खूप सुंदर असं हे झाड होतं. हे झाड बघून खूप खुश झालो मी. सावली अत्यंत होती आतमध्ये, शांत. आणि मला तेवढं गरम होत नव्हतं तिकडे. मुंबईच्या तुलनेत तिथे मला कमी गरम होत होतं, मुंबईत जास्त गरम होत होतं. बाय द वे आम्ही हे मे महिन्यात गेलो होतो. हा व्हिडिओ थोडा उशीर झाला टाकायला. हे मंदिर बंद होतं तिकडे. तरी दिसतंय बघा तुम्हाला, मूर्ती दिसते इथे मंदिरात. राधाकृष्णाची मूर्ती होती ती. आणि नंतर आम्ही त्या मंदिराला एक प्रदक्षिणा घालूया बोललो. सगळीकडे सफेद रंग मारला होता त्यांनी मंदिराला. आय थिंक सो चुन्याचं हे असेल कलर तो. आणि सगळीकडे मारला होता तो. दृश्य थोडं वेगळं होतं. इतर मंदिर आपण जसे बघतो महाराष्ट्रात जशी मंदिरं असतात त्याच्यापेक्षा थोडी इतर राज्यात वेगळ्या प्रकारचं थोडंसं तुम्हाला कल्चर दिसतं त्या मंदिरामध्ये. ते आपल्या इथे थोडे वेगळे असतात, तिथे वेगळे असतात. हे सामान ठेवायसाठी आय थिंक सो त्यांनी जागा बनवली होती इथे. आणि त्याच्या डिझाईन बघता तुम्ही दरवाजाच्या, त्या थोड्या वेगळ्याच तिकडच्या कल्चरला हे करून होत्या. आणि मग इथे आम्ही बाहेर आलो, इथून या दरवाजातून बाहेर आलो. आणि बाहेर एक शंकराचं मंदिर होतं. हे असं थोडं खाली होतं. जिने उतरून खाली उतरून शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतलं आम्ही. हे बघा कशी सुंदर अशी मूर्ती आहे, पिंडी आहे. खूप म्हणजे जुनं मंदिर होतं, त्याला नवीन रिन्युएट केलं होतं आय थिंक सो, कारण कलर वगैरे नवीनच दिसत होता तिथे. पिंडीवरती पाणी हे करून आम्ही वरती आलो. त्याच्यानंतर हा आजूबाजूचा परिसर आहे. मंदिरामध्ये बेल्स लावल्या, घंट्या लावल्या होत्या बऱ्याच. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात गेलो. केदारेश्वर म्हणून नाव होतं मंदिराचं. तिथूनच जवळच ते मंदिर होतं. ते पण नवीनच बनवलं होतं. संगमरवरीचं भरपूर काम केलं होतं त्याच्यात. हे मंदिराच्या दरवाजाजवळ हे एक त्यांचे हे होतं. आणि त्याच्यानंतर हे मंदिर, मेन मंदिर बघा किती सुंदर कलाकृती केलेली आहे मंदिरावरती. आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण बघा किती सुंदर आहे. ह्या बेल्स सगळीकडे कॉमन दिसल्या मला. इथे पण तो तशाच प्रकारे थोडं असं खाली असं उतरून, शिड्या उतरून शंकराच्या पिंडीचे दर्शन घ्यायचे होते. तिकडे त्या मंदिरात पण सेम पद्धत होती. आय थिंक तिकडे ते असं कल्चर असेल किंवा काय, याच्या पाठचं मला कळलं नाही. जर कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा मला की काय हा नेमका प्रकार आहे. त्याच्यानंतर इथे जे भिंती होत्या त्याच्यावरती सुंदर सुंदर पेंटिंग्स काढल्या होत्या. प्रत्येक भिंतीवरती एक सुंदर सुंदर पेंटिंग. आणि शंकराचं मंदिर होतं हे बघा. सुंदर सुंदर अशा
पेंटिंग्स काढल्या होत्या शंकराच्या वर इतर इतर ह्याच्या. हां बघा, सुंदर सुंदर अशा पेंटिंग्स काढल्या होत्या. आणि हे श्री केदारेश्वर महादेव मंदिर 2024मध्येच बांधलं होतं. बघा, सुंदर अशी कलाकृती आहे. छोटंसं मंदिर होतं आणि त्या मंदिरापासून जवळच होतं, त्यामुळे आम्ही बोललो त्या मंदिराचे पण दर्शन घेऊन जाऊया. आणि आहे ना, आम्ही जेव्हा घरी आलो ना, तर घराच्या समोर एक असं डोंगर टाईप होतं. ते डोंगरावरती खूप लांब मोर दिसले मला. बघा, मोर दिसत आहेत तुम्हाला, 2 मोर बसले होते. खूप लांब होते बराच, पण दिसत होते मला लांबून. सगळीकडे बसले होते, इकडे परत त्या साईडला, उजवीकडे डावीकडे दोन्ही साईडला मोर बसले होते. आता आम्ही सगळे चाललो आहे फॅमिली मंदिरामध्ये पाया पडायला, देवाच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. अजून एक मंदिर आहे जे त्यांच्या घरापासून अगदी वॉकिंग डिस्टन्समध्ये होतं. आणि सगळे हे माझे फॅमिली मेंबर्स आहेत. म्हणजे सोनलकडचे, म्हणजे माझ्या वाईफच्या इकडचे हे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत. तर आम्ही सगळे तिकडे दर्शनासाठी सगळे चाललेलो आहे. बघा, सगळे हाय बाय करत आहेत. आणि नंतर त्या छोटंसं मंदिर होतं, ते घराजवळ होतं, त्या मंदिराजवळ पोचलो. आणि इकडचे जे भटजी आहेत हे यांच्या फॅमिली मेंबरमुळे मधलेच असल्यामुळे, जे लेफ्ट साईडला बसले ते फॅमिली मेंबर्स असल्यामुळे इथे एकदम त्यांना स्वतंत्र होतं सगळ्या लहान मुलांना, की मजा करायची म्हणून फिरायला आणलं. आणि दर्शन पण झालं शंकराचं. आणि इथे ढोल वाजवत आहेत, सगळीच लहान मुलं ट्राय करत आहेत. सगळ्या एक एक करून सानवीच्या सिस्टरनी सगळ्यांनी ट्राय केला ढोल वाजवायला. आणि ह्याच्यात एक ताई होती, तिने सुंदर असा ढोल वाजवला जोरदार. म्हणजे तिचा कदाचित ती तिकडेच राहायला तिकडेच असल्यामुळे तिथं बघा सानवीने, बघा सानवी कशी करते, छोटी यूट्यूबर आपली कशी बघा करते. हां, आणि चांगला आनंद लुटला ढोल वाजवण्याचा. मी पण प्रयत्न केला, पण ते थोडं आपल्या ह्याने जमलं नाही ढोल वाजवायला. आणि नंतर मग त्याच्यातली जी प्रो मेंबर, तिला मी रिक्वेस्ट केली की तू वाजव. सानवीला बोललो तिला दे, तिने वाजवायला चालू केला. ढोल जो वाजवला तिने, सुंदर असा ढोल वाजवलेला. आणि आवाज येणार नाही याच्यात, कारण मी हे सगळं रेकॉर्डिंग करतो, त्यामुळे ढोलचा आवाज येणार नाही. त्याच्यानंतर रात्री घरी आलो आम्ही. नंतर असेच हे जे उंट आहेत ते शेतीसाठी वापरले जातात तिथे, आणि दुधासाठी वापरले जातात. तर हे भरपूर सारे उंट घराजवळून पास होत होते. लहान मुलांनी तर खूप आनंद घेतला त्याचा. खास करून छोटा यूट्यूबर मी एवढे उंट एकत्र बघितले, कदाचित मी पण पहिल्यांदाच एवढे उंट एकत्र बघितलेत. असे छोटे मोठे उंट एखाद दुसरा आम्हाला दिसतो बीचवरती वगैरे, पण असे एवढे उंट एकत्र. आणि आम्ही सकाळी उठून मंदिरात गेलो, कारण ज्या कामासाठी आम्ही गेलो होतो तिकडे एक यज्ञ होता आमच्या फॅमिलीमध्ये एकाचा. त्या यज्ञासाठी आम्ही खास तिकडे गेलो होतो. आणि ज्या मंदिरात तो यज्ञ होता त्या यज्ञाच्या पाठीच ही एक छोटीशी एक सेंचुरी होती, त्या लोकांनी बांधली होती. तिथे खूप सारे मोर होते. तर मी थोडं लवकर गेलो होतो तिकडे तयारी करण्यासाठी, यज्ञाची तयारी करण्यासाठी. तर तिकडे सगळी यज्ञाची तयारी चालू होती एका साईडला, आणि एका साईडला मला हे मोर दिसत होते. खूप आवाज येत होता त्या मोरांचा. तर त्यामुळे मी त्या आकर्षित गेलो त्या आवाजांकडे, आणि त्या दिशेने चालत गेलो. भरपूर सारे मोर होते. बघा तुम्ही कसे मोर होते, आणि खूप लांब लांब होतं. मी थोडा उंचावरती होतो, त्यामुळे झूम केल्यामुळे तेवढी क्लिअरिटी नाही आहे, पण तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये मोर. हे जंगल होतं, पूर्ण डोंगर रांग होती पाठीमागे. हे पूर्ण पाठीमागे डोंगर रांग होती. ही पूर्ण डोंगर रांग होती. आम्ही बामनेर या गावामध्ये गेलो होतो. मुख्य नाव त्या गावाचं होतं बामनेर. त्या बामनेर या गावातनं आम्ही हा पूर्ण प्रवास चालू होता आमचा. इथे खूप झूम केलं आहे मी, पिक्सेलेटेड झालेलं आहे पूर्ण. पण तो मोराने जो पिसारा फुलवला होता तो दाखवण्यासाठी मी खूप झूम केलं, कारण तो खूप लांब होता मोर. तर तेवढं झूम करणं मला शक्य नव्हतं.
आणि ऊन खूप होतं. ऊन खूप असल्यामुळे खूप गरम होत होतं आणि मी कुठच्या झाडाच्या सावलीमध्ये होतो. हा बघा याच्यात दिसतंय थोडाफार पिसारा फुलवलेला आहे आणि तिकडे भरपूर मोर होते. भरपूर म्हणजे भरपूर मोर होते आणि तिथे रात्री आम्ही जेव्हा झोपायचो आम्ही टेरेसवरती झोपायचो आणि टेरेसवरती जेव्हा झोपायचो जस्ट तेव्हा रात्री 4-5 वाजता रात्री सकाळी पहाटे मोर एवढ्या जोरजोरात ओरडायचे की त्यांच्या आवाजानेच मी उठायचो. मी तिथे 4 या 5 दिवस होतो राहायला. ते 4 ते 5 दिवस मी टेरेसवरतीच झोपत होतो. कारण तिकडे टेरेसवरती एवढी थंडी जवळजवळ टेम्परेचर 20-22 पर्यंत जायचं. हे बघा इथे यज्ञाची तयारी सुरू झालेली. कसं सजवलं बघा. हे एक एक जे चौरंग आहेत त्याच्यावरती वेगवेगळ्या देवाचं स्वरूप त्यात दाखवलेलं आहे. त्यांनी सजवलेलं आहे यज्ञाच्या तयारीत. काय काय देवांचे तुम्हाला कळले असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. हे कोणते कोणते देव आहेत. मला काय काय माहिती आहेत काय काय नाही माहिती आहेत. त्यामुळे मी सांगत नाही आहे. त्यामुळे तुम्ही सांगा कमेंटमध्ये की कोणते कोणते आहेत कोणते कोणते नाही आहेत ते. आणि यज्ञाची तयारी चालू झाली आहे आणि नंतर हा यज्ञ सुरू झाला. हे माझे साडू आहेत जे फेटा घालून आहेत ते माझे साडू आहेत. त्यांनी हे पूर्ण यज्ञ अरेंज केलं होतं. त्या काही त्यांचे हे होती तर त्याच्यासाठी त्यांनी यज्ञ केलं होतं आणि ते ढोल तसे जोरदार वाजत होते. हे बघा, हे ढोल जोरजोरात वाजवत होते. यज्ञ चालू होतं आणि यज्ञ संपल्यावर आम्ही घरच्या प्रवासाकडे निघालो. कारण ह्याच प्रोग्रामसाठी आम्ही खास इथे आलो होतो आणि त्याच्यानंतर इथून आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो आणि तिथून आम्ही सरळ घरी आलो. त्यामुळे काय व्हिडिओ काढता आला नाही कारण खूप थकलो होतो तिकडे. जेव्हा यज्ञ संपलं त्याच्यानंतर फार थकलो होतो आणि पण खूप मजा आली तिकडे. छोटीशी ट्रिप होती. राजस्थानमध्ये मी फर्स्ट टाईम गेलो फिरायला म्हणून नाही पण या कार्यक्रमासाठी खास गेलो होतो. मजा आली. तुम्हाला पण हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.